स्वीटू पाणी आण. तुला असं वाटायला लागलंय का की ओमकार तुझ्या प्रेमात बिमात पडलाय? तो तरुण मुलगा आहे, तुमच्या स्वीटूशी त्यांनी केला असेल थोडासा टाइमपास, म्हणून लगेच त्याचं तुझ्यावर प्रेम वगैरे असं समजू नको. हा काय झालं? सांगितलं होतं ना मी तुम्हाला, नका जाऊ. हो, मोठी माणसं आहेत ती. आपल्या श्रीमंतीला शोभेल अशीच नाती जोडणार. ओम काय वेगळा निघणार का? आणि त्यांच्या जागी ती लोक बरोबर आहे. तुम्ही का गेलात स्वतःचा अपमान करून घ्यायला? मी सांगितलेलं पटेल तर ना? 4 गोष्टी मला ऐकून माझ्या विरोधात जाऊन स्वीटूला घेऊन गेला तिकडे. काय झालं? सगळ्यांसाठी चहा. स्वीटू काय झालं तिकडे? ओमची एंगेजमेंट झाली मोमो मॅमशी. निदान स्वीटूचा तरी विचार करायचा. काय वाटलं असेल तिला? खोटी आशा दाखवून तुम्ही तिला तिथे घेऊन गेलात आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही. आपल्या मुलीची काळजी मलाही आहे, पण भावनेच्या भरात आपण व्यवहार विसरायचा का? साळवी आहेत का? ह्या कशाला आलाय त्याच्यानं? माहित नाही. अरे तुम्ही या ना, या 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 या. अहो तुम्ही बसा, तुम्ही बसा ना. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वीटू पाणी घे ग. हा. अहो पाणी घे. असू दे असू दे, सुखी राहा. तुम्ही अचानक कसे आला? नाही म्हणजे हो, सहजच आले. म्हटलं आता आपण व्याही होणार तर जरा ओळख वाढवावी. हो कसं आहे ना, भेटीगाठी झाल्यावरच माणसं कळतात. अरे हो, त्याचं काय झालं, आमच्या मोहितला मालविका मॅडमच्या कामासाठी बाहेर जावं लागलं. अचानकच गेला तो. हो, पण तुला फोन करणार आहे तो. मला जाताना म्हणाला तसं. काय पोरांच्या आवडी निवडी असतात. पसंतच केलंय म्हटल्यावर काय बोलणार. स्वीटू, नाही म्हणजे आता घाल तू सलवार कमीज वगैरे, पण लग्नानंतर छान छान साड्या नेसाव्या लागतील ना. तुला कुठला रंग आवडतो? लाल, निळा? एक काम कर, तुझ्या आवडीच्या रंगाच्या 4 छान पैकी साड्या घे. हा, म्हणजे तसे तुझे आई बाबा घेतीलच म्हणा, तुला देण्यात काही कमी करणार नाहीत ते. पण आमचा मोहितच म्हणाला, स्वीटूच्या मनाप्रमाणे साड्या बघा. का साड्याच का? नाही, ड्रेस मध्ये पण आमची स्वीटू छानच दिसते. हो का? पण लग्नानंतर साड्याच का? खूप गरम होत आहे ना. ए चिने, ऐक ना, तू ताईंसाठी थंड आणतोस का? स्वीटू, तू पण जा ना त्याच्या बरोबर. नाही, तो एकटा गेला ना तर वेळ लावेल. हा, तू गेलीस तर लवकर ये. जा जा जा. थोड्या वेळाने जातो ना काकी. चिन्या, आत्ताच. किती गरम होत आहे ना.
कमाल आहे तुम्हा लोकांची. नाही, आम्ही देण्याघेण्याच्या काही गोष्टी बोललो नाही, पण तुम्ही विचारायचं ना. पण छे, तुमच्याकडून काहीच नाही. नाही नाही, असं नाही, आम्ही विचारणारच होतं, पण कधी नाही, काही विचारायला मुहूर्त बघत होता. नाही हो, त्याच्या काही फार अपेक्षा नाहीयेत आमच्या. पण कसं आहे ना, आमचा मोहित ना खूप शिकलेला आहे, चांगल्या नोकरीवर आहे. म्हणजे त्याच्या हौशी मौजी असतीलच ना काहीतरी. अहो, लोक जावयाला अक्षरशः डोळ्यांच्या पापण्यांवर ठेवतात, पण तुम्ही दखलच घेत नाहीत आमच्या मोहितची. असं कसं चालणार? नाही म्हणजे आम्ही काही बोलत नाही म्हणजे तुम्हाला वाटतं सगळं काही फुकटात होऊन जाईल. नाही, तसं तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही फार काही खर्च करू शकाल. नाही, पण कसं आहे, मुलीचं लग्न म्हटल्यावर काहीतरी 4 पैसे बाजूला काढले असतील ना तुम्ही. नाही, तुम्ही अजिबात काही करू नका, म्हणजे जास्तच काही करूच नका. फक्त ना मोहितसाठी 4 व्हीलर गाडी घ्या. आणि फ्रीज आणि वॉशिंग मशीन, बस एवढंच करा तुम्ही. कसं आहे, आमच्या घरातलं पहिलं लग्न कार्य आहे हो. आणि शिवाय मोहितला 4 मावशा, 2 मामा, 2 काका काकू, एवढा गोतावळा आहे हो आमचा. सगळ्यांच्या मानापानाचं बघावंच लागेल जरा. नाही, कसं आहे माहितीये, आमचा मोहित ना सगळ्यांचा लाडका आहे. त्यामुळे त्याच्या लग्नामध्ये साड्या, कपडे, एखादा दागिना मिळावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असणारच ना. तेवढं जरा बघा. आणि बाकीच्या पाहुण्यांचं तुम्ही करालच, त्यात काय वेगळं सांगायचं. कसं म्हणजे लोकांच्या अपेक्षा असतात ना. आपण लोकांच्या लग्नात जातो, खातो, पितो, मानपान घेतो, मग आपणही तसं त्यांचं केलं पाहिजे ना. अरे आलात तुम्ही? बाहेरच थांबतो. मी आणते. घ्या ना. आता काय बोलायचं सर बाकी? सर सर प्लीज तुम्ही थांबा. सर सर माझं एकदा ऐकून घ्या. बघा, आतमध्ये जे काही झालं ना ते चुकीचंच झालं. मोमो सांग ना त्यांना. हे बघा, मी समजावेन त्याला. तुम्ही असं अर्धवट सोडून निघून जाऊ नका प्लीज. मोमो सांग ना. आणि आपलं ठरल्याप्रमाणे हे बघा, पेपर्स पण रेडी आहेत. तुम्ही प्लीज या डीलवर साईन करा. हा मर्जर झालाच पाहिजे. आणि सर, हे डील जसं माझ्या फायद्याचं आहे तसंच है ना, तुमच्या सुद्धा फायद्याचंच आहे ना. सर सर सर, तुम्ही प्लीज असं करू नका सर. तुम्ही ऐका माझं, मी समजावे. प्लीज असं जाऊ नका तुम्ही सर. आपलं ठरलं होतं ना, डील करायचंय, पेपर साईन करायचंय. मालिका, तू म्हणाली होतीस
डील झाल्याशिवाय एंगेजमेंट व्हायची नाही. पण आज मी तुला सांगतो, एंगेजमेंट झाल्याशिवाय आपल्यात कुठलंही डील होणार नाही. सर तुम्ही प्लीज असं बोलू नका. हे बघा तुम्ही असं जाऊ नका. तुम्ही शांत व्हा सर. जस्ट ट्रस्ट मी. मोमो झाले. तू तरी समजाव ना तुझ्या पप्पांना. मी बोलेन होमशी. कशी वाटली माझी ऍक्टिंग? एक नंबर. कसे पेपर फाडून मी तिच्याच तोंडावर मारले. कशी तोंड पाडून गेली. हा मला बोलवायला आली होती. शाण. हे आवडत हं? परत जा आणि मालविकाला सांग की तू तिला आणखीन एक चान्स देतेस. पण एंगेजमेंट तर तुटली ना. आता जाऊन काय उपयोग. हे तू येडीबिडी आहेस का? हं? हे बघ, ह्या घरात आपल्याला लुटण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. अलिबाबाची गुहा आहे, गुहा. त्याला सोडतेस तू. आणि हे पागल, आता परत ते आपल्या उल्हासनगरच्या एवढ्याशा खोपच्यात परत यायचं नाही. तू सांगून ठेवते, आम्हीच कसे बस राहतो तिथे. काय आणि सॅम्पल तिकडे जाऊन करून हसू नको ना एकसारखी. अजून तुझी एंगेजमेंट झालेली नाहीये तेव्हा तू तोंड असं तुझं उतरलेलं ठेव. काय जोरदार हात मारूया आपण. जा 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 जा. ओ 10 लाख करोड देगा. जा जा जा. अरे काय चाललंय सुटू? तू ऐकून का घेतेस? गप्पा काय तू? असू दे. का? मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय. तू फक्त एका शब्दाने मला बोल, मी बघून घेतो सगळ्यांना. हे बघ, दादा काकी आता असं का वागतात मला कळत नाहीये, पण तुला नाहीये ना मान्य. मग तू बोल ना यार. मी बोलून काही फायदा नाही यार. असा कसा फायदा नाहीये? माझं मोहितचं लग्न ठरलंय आणि मला ते करावंच लागेल. तू कोणाशी भांडणार वगैरे नाहीयेस पण घरात. पण ते लग्न म्हणजे काय चाललंय बघतेस ना तू. हो. मग म्हणजे एकच लक्षात येत आहे की मला नोकरी करत राहावी लागणार. काहीही करून हे पैसे उभे करायला लागणार आहेत. मी आई दादांना अजून नाही टेन्शन देऊ शकत. म्हणून तू स्वतःवर टेन्शन घेणार आहे? चिम्या, तू नको काळजी करूस. मी आहे ना, मी करेन काहीतरी. पण मागच्या वेळेला जसं तू केलं होतंस माझ्यासाठी तसं परत करायचं नाहीये. ही चूक परत नाही करणार मी. प्रॉमिस. हे जे सगळं चाललंय ना हे चुकीचं आहे. हे मला अजिबात पटत नाही, आवडत तर त्याहून नाही. प्रत्येक वेळी आपल्याला हवं तसं नाही घडत. काही वेळेला जे समोर येतं ते मान्य करून पुढे जावं लागतं. कळलं? शांत. Da-da.